जय जय रघुवीर समर्थ. बघा समर्थ म्हणतात की कितीही मोठा बंगला असू द्या, कितीही जमीन असू द्या, कितीही मोठा बिझनेस असू द्या, कितीही फॅक्टरी असू द्या, पण म्हणले समर्थ शेवटी प्रत्येकाची अंघोळ शेवटची ही अंगणातच असते, दारातच असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती किती जरी मोठी असले, तिच्या घरात मोठंच्या मोठं शॉवर असले किंवा किंवा वॉशरूम जरी मोठं असलं तर तिची शेवटची अंघोळ ही अंगणातच असते, दारातच असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की लाखो रुपये असणाऱ्यानेही अहंकार करू नये, करोड रुपये असणाऱ्यानेही अहंकार करू नये, 10 फॅक्टरीचा मालक असणाऱ्यानेही अहंकार करू नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की काळामध्ये भरपूर शक्ती आहे, कोणावर कोणता काळ येईल हे आपण सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की त्यामुळे जर आपण कर्म उत्तमाची केली तरच उत्तम आपल्याला प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की आपण म्हणले टॉवेल खराब झाला किंवा टॉवेल जर घाण झाला, टॉवेलला कोणता तरी डाग पडला तर आपण तो टॉवेल धुवायला टाकतो. 10 तिथं 5 वेळा तो टॉवेल स्वच्छ धुतो, निरम्याच्या पाण्यातून काढतो, व्हील पावडरातून काढतो, गरम पाण्यात घालतो, का तर तो टॉवेल स्वच्छ व्हावा, त्याचा वास सुगंध मस्त यावा आणि तो टॉवेल पांढरा शुभ्र दिसावा म्हणून आपण तो टॉवेल धुतो म्हणले समर्थ. पण आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये किती घाण आहे, ती घाण आपण कधी स्वच्छ केली का म्हणले. आपल्यामध्ये 8 विषयांची किती घाण भरलेली आहे, ती घाण कधी कोणी स्वच्छ केली आहे का असं समर्थ आपल्याला येथे सांगतात. बघा तर समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये राग भरपूर आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे. तो कधी कमी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे का, किंवा कधी परीक्षण केला आहे का की हा विषय माझ्याकडे भरपूर आहे, आपण थोडा कमी केला पाहिजे, याचं परीक्षण केलंय का म्हटले समर्थ. कपडे घाण झाले, ड्रेस घाण झाला, टॉवेल घाण झाला किंवा कोणतीही वस्तू घाण झाली तर ती स्वच्छ करता येते, पण आपल्या मनामध्ये जे घाण आहे ती कधी स्वच्छ करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंचे चरण पाहिजे, निरूपण पाहिजे, 2 टाईम उपासना पाहिजे, पराप्रायश्चिती माध्यमी वैखरी ही स्वच्छ पाहिजे म्हणले समर्थ. आपल्याकडे रजोगुण तमोगुण भरभरून आहे म्हटले समर्थ, पण सत्वगुण मात्र फार कमी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की रजोगुण तमोगुण कमी करण्याचा प्रयत्न करा आणि सत्वगुण वाढण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कितीही घाम गाळा, कितीही रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, शेवटी जाताना 1 रुपयाही येणार नाही. शेवटी शिळी भाकरीच आपल्या देहावरून ओवाळून टाकली जाते आणि शेवटची अंघोळ आपल्या दारातच घातली जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपले कर्म उत्तमाचे पाहिजे, जेवढा वेळ मिळेल तेवढा आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे, दानधर्म करता आलं पाहिजे आणि जेवढा आपल्या कार्डावर पुण्याई प्राप्त करता येईल तेवढं आपल्याला प्राप्त करून ते पुण्याईचं गाठोडं आपल्याला यमासोबत नेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक व्यापारी होता, त्याचा मोठा बिझनेस होता म्हटले समर्थ. 100 माणसं त्याच्या हाताखाली होते म्हणले. एक नाही तर 4 गावामध्ये त्याचे मोठे बिझनेस होते, मोठ्या फॅक्टऱ्या होत्या, हातात 10 अंगठ्या होत्या, गळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन होती, 30 लाखाची गाडी होती म्हटले समर्थ. ड्रायव्हर होता म्हटले, भरपूर काही नोकर चाकर, घरामध्ये काही कमतरता नाही, 10 मजली बंगला होता म्हटले समर्थ. एवढं काही उत्तमाचं चांगलं होतं म्हणले समर्थ. कधी त्याला 10व्या मजल्यावर जायला सुद्धा वेळ मिळत नव्हता, एवढं त्याला व्याप होता, एवढी त्याची कामं होती. कधी रात्री 12-1 वाजलेत हेही कळत नव्हतं, जेवायची सुद्धा नव्हती. दुपारचं जेवण 4 वाजता करायचे, संध्याकाळचं जेवण रात्री 12:30-1ला करायचे. बघा म्हणले समर्थ, आपण कष्ट कशासाठी करतोय, आपलं आरोग्य उत्तमाचं राहावं, आपल्याला 2 टाईम उत्तमाचं जेवायला मिळावं आणि उत्तमाचं आपली प्रकृती राहावी, यासाठी आपण कष्ट करतो म्हणले समर्थ. आपण राबतो म्हणले, वयाचं 60 वय येईपर्यंत राबतो आणि बाकीचे जे काही आयुष्य उरलेलं आहे, 10 असू दे 20 असू दे, ते सगळं आपण कमवलेलं त्या 20 वर्षामध्ये आरोग्यासाठी ते पैसा खर्च करतो म्हणले समर्थ. मग समर्थ म्हणले की काम थोडं बाजूला ठेवून तर तोच वेळ एखादा तास जर रोजचा आपल्या व्यायामासाठी आरोग्यासाठी काढला असता तर म्हणले समर्थ वयाच्या 60 नंतर आरोग्यासाठी खर्च करावा लागणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, भरपूर इस्टेट होती, प्रॉपर्टी होती आणि अचानक म्हणले रात्री 1:30 वाजता
त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं. वय वर्ष 55. अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं. त्यांना काय करावं कळेना. सगळे घरातले झोपले होते. फोन लावायला सुद्धा त्यांना शुद्ध नव्हती. एवढ्या त्यांच्या छातीमध्ये कळा येऊ लागल्या. आणि बघा म्हणले समर्थ, अर्धा तासात असं काही घडलं की त्यांचा दवाखान्यात नेस्तोपर्यंत मृत्यू झाला. दवाखान्यात नेस्तोपर्यंत मृत्यू झाला म्हणले समर्थ. मग बघा म्हणले समर्थ. आणि बघा म्हणले समर्थ, एवढा मोठा बंगला होता, इस्टेट होत्या, फॅक्टरी होते, नोकर चाकर होते, हातात 10 अंगठ्या होत्या, गळ्यात सोन्याची चेन होती. पण शेवटची आंघोळ मात्र शॉवर खाली नाही तर अंगणात घातली म्हणले समर्थ. मग बघा म्हणले समर्थ, आपण काय नेतो म्हणले जाताना आपण काय नेतो म्हणले, आपली शेवटची आंघोळ ही दारातच असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आहे तो काळ आपल्याला उत्तमाचा आनंदात घालवता आलं पाहिजे. कमवा म्हणले समर्थ, कमवण्याचा भाग नाही, संसार आहे, प्रपंच आहे, काही ना काहीतरी केलं पाहिजे. पण एवढं हे आरी पडू नका की आपलं आरोग्य खराब होईल आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. आणि ज्यावेळेस आपला जेवणाचा टाईम होईल त्यावेळेस सुद्धा आपल्याला जेवण करायचंही शुद्ध राहू नये, भ्रांत राहू नये, एवढंही तुम्ही बिझी राहू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. टाईमरित्या आपण जेवण केलं, उत्तमाचा आहार घेतला, उत्तमाचं व्यायाम केलं, उत्तमाची झोप घेतली तर आपलं आरोग्य शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ नक्कीच देणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ती किती जरी श्रीमंत असला आणि किती जरी बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट, जमीन असली तर शेवटची आंघोळ ही अंगणातच असते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. प्रत्येकाचीच असं समर्थ आपल्याला ते सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.